हॅलो स्टुडंट्स, वेलकम या सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 6चा सब्जेक्ट बघणार आहोत, जिओग्राफी, आणि त्यामधला 7th चॅप्टर आहे रॉक्स अँड रॉक टाइप्स, म्हणजे खडक आणि खडकांचे प्रकार. तर हा चॅप्टर तुम्ही स्कूलमध्ये लर्न केला असेल, व्यवस्थित तो रीड करून तुमचा झाला असेल. तर चला, आजच्या या सेशनमध्ये आपण यावरचा कम्प्लीट एक्सरसाइज, जे काही याच्या खाली क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचे आन्सर्स काय येतात हे बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. स्टार्ट करूयात. क्वेश्चन ए. हाऊ इज सँड दॅट फ्लोज इन अ रिव्हर फॉर्म? कलेक्ट सम इन्फॉर्मेशन अबाउट वेअर द सँड कम्स फ्रॉम. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ काय आहे, तर नदीमध्ये जी वाळू वाहून येते ती कशी तयार होते आणि ती कोठून वाहून येते याबद्दलची आपल्याला थोडीशी माहिती लिहिण्यास सांगितलेली आहे. तर चला आपण याचा आन्सर बघूयात. रॉक्स, आन्सर बघा, रॉक्स ॲट बँक्स ऑफ रिव्हर ब्रेक्स इनटू पीसेस. म्हणजे बँक ऑफ रिव्हर म्हणजे काय, नदीचा काठ. तर याच्या नदीच्या काठावरती जे खडक आहेत ब्रेक्स इनटू पीसेस, तर त्यांचे तुकडे होतात. कशामुळे? ड्यू टू हीट, वॉटर पर्क्युलेशन, एअर प्रेशर, क्रस्ट मुवमेंट एक्सेट्रा. तर पाण्याचा प्रवाह हा सतत असतो आणि तो वेगाने असतो. तर या प्रवाहाच्या वेगाने किंवा तिथे काही एअर प्रेशर असतं, तर या प्रेशरमुळे तिथे जे दगड आहेत त्या दगडांचे बारीक बारीक तुकडे होतात. दिस स्टोन पीसेस फ्लोज इन रिव्हर्स ड्यू टू स्पीड ऑफ वॉटर. आणि ते जे तुकडे आहेत खडकाचे बारीक बारीक तुकडे, हे पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा जो स्पीड आहे त्याच्यानुसार तो वाहून येतो. व्हाईल फ्लोईंग, तर वाहत येत असताना, ड्यू टू द फ्रिक्शन स्टोन पीसेस कन्वर्ट इनटू स्मॉलर पार्टिकल्स इन द फॉर्म ऑफ सँड. तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येत असताना त्याचे आणखीन लहान खडकामध्ये किंवा आणखीन लहान लहान पार्टिकल्समध्ये रूपांतर होतं आणि त्यालाच वाळू असं म्हटलं जातं. वेअर द स्पीड ऑफ रिव्हर फ्लोज डिक्रीजेस, दिस सँड पार्टिकल्स सेटल डाऊन व्हाईल सम ऑफ द फाईन सँड पार्टिकल फ्लोज डाऊन अप टू द सी. तर जेव्हा नदीचा प्रवाह हा कमी होईल किंवा फ्लो कमी होईल तेव्हा काय होतं, त्यातून वाहून येणारी जी वाळू आहे ही खाली थांबते किंवा खाली सेटल होते आणि अगदीच जे लहान लहान फाईन पार्टिकल्स आहेत ते नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात आणि ते समुद्राला मिळतात. तर असं होतं या क्वेश्चनचं आन्सर. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग मॉन्युमेंट्स आर बिल्ट इन इग्नियस रॉक? आता खाली जे आपल्याला काही मॉन्युमेंट्स दिलेले आहेत, तर यापैकी कोणत्या मॉन्युमेंट्स म्हणजे ह्या कोणत्या वास्तू आहेत या इग्नियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडकांपासून बनलेल्या आहेत? तर त्यासाठी ऑप्शन दिलेला आहे द ताजमहाल, फोर्ट रायगड, द रेड फोर्ट अँड एलोरा स्कल्पचर. तर याचा आन्सर आहे फोर्ट रायगड. आता या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन घेऊया, ती म्हणजे इग्नियस रॉक, अग्निजन्य खडकाची. When a molten material known as a magma within the crust and lava on the surface cools down, it solidifies, giving rise to rocks. तर काय होतं बघा, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा त्या दरम्यान जो रस आहे, भूपृष्ठाच्या खालचा जो रस आहे त्याला मॅग्मा असं म्हटलं जातं आणि भूपृष्ठाच्या वरचा रस आहे त्याला लावा म्हटलं जातं. तर हे दोन जेव्हा थंड होतात किंवा त्याचं जेव्हा घनीभवन होतं, घनरूप होतात आणि त्यातूनच हा इग्नियस रॉक, त्यालाच आपण अग्निजन्य खडक म्हणतो, हा तयार होतो. These are known as a igneous rock. As these rocks are formed out of the material from the interior of the earth, there are also referred as primary rocks. तर हा जो खडक आहे, हा खडक कोणत्या मटेरियल पासून बनलेला आहे, तर पृथ्वीच्या आतमधलं जे मटेरियल आहे, मटेरियल फ्रॉम द इंटेरियर ऑफ द अर्थ, यापासून तो बनलेला आहे. सो त्यालाच प्रायमरी रॉक्स असं सुद्धा म्हणतात. मोस्टली दीज रॉक्स ॲपियर्स हार्ड अँड होमोजेनियस. तर हा जो खडक आहे हा कसा आहे, कठीण आहे आणि जड आहे. दीज आर व्हेरी हेवी ॲज वेल. वी डू नॉट गेट फॉसिल्स इन दीज रॉक्स. तर ते वजनाने जड आहेत, शिवाय याच्यामध्ये कोणत्याही जीवाश्म आढळत
नाहीत. देन द महाराष्ट्र प्लॅट्यू अँड द सह्याद्रीज आर फॉर्म्ड आउट ऑफ इग्नियस रॉक्स. तर महाराष्ट्राचे काही पठार आणि सह्याद्रीच्या ज्या रांगा आहे इथे हा खडक आपल्याला आढळतो आणि याचं मुख्य मेजर जे एक्झाम्पल आहे ते आहे बेसाल्ट खडक. ओके, सो अशी ही आपण याच्याबद्दलची थोडक्यात माहिती बघितलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि असेच तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. सी क्वेश्चन, फाइंड द डिफरन्सेस बिटवीन. आणि याच्यामध्ये फर्स्ट डिफरन्स विचारलेला आहे इग्नियस रॉक्स अँड सेडिमेंटरी रॉक्स. तर इग्नियस रॉक्स म्हणजे अग्निजन्य खडक आणि सेडिमेंटरी रॉक्स म्हणजेच स्थरित खडक. ओके, सो चला फर्स्ट पॉइंट आहे इग्नियस रॉक्स फॉर्म बाय कूलिंग अँड सॉलिडिफाईंग ऑफ मोल्टन मटेरियल. तर ज्वालामुखीचा जो रस आहे, जो लावा आहे, मॅग्मा, हा थंड झाल्यानंतर त्यापासून जो खडक बनतो तो अग्निजन्य खडक आहे. आता स्तरित खडक, रॉक्स दॅट आर फॉर्म थ्रू डिपोजिशन अँड कॉम्पॅक्शन ऑफ सेडिमेंट्स, एस्पेशली रॉक पार्टिकल्स ट्रान्सपोर्टेड बाय रिव्हर्स, ग्लेशियर्स, विंड एक्सेट्रा आर कॉल्ड सेडिमेंटरी रॉक्स. नेक्स्ट पॉइंट बघा, इग्नियस रॉक्स आर हार्ड अँड होमोजेनियस. तर तो कठीण आहे. देन सेडिमेंटरी रॉक्स आर जनरली ब्रिटल अँड लाईट वेट. तर सेडिमेंटरी रॉक्स हे कसे आहेत, ठिसूळ आहेत आणि वजनाने ते हलके आहेत. एक्झाम्पल बेसाल्ट अँड प्युमाइज. आणि याचं एक्झाम्पल आहे सँडस्टोन, लाईमस्टोन, शॅले अँड कोरल्स. म्हणजे प्रवाळ म्हणतो बघा आपण, हे एक्झाम्पल या स्तरित खडकाचे आहेत. ओके, तर स्टुडंट या ठिकाणी हा जो कंपॅरिझनचा डिफरन्स, हा जो क्वेश्चन विचारलेला आहे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. मी इथे इम्पॉर्टंट मार्क करते. फॉर 2 मार्क्स विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट सुद्धा हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे फॉर 2 मार्क्स. तर या सेकंड क्वेश्चन मध्ये जे हे तीनही डिफरन्सेस विचारलेले आहेत त्यातला एक ना एक हा जो डिफरन्सचा क्वेश्चन आहे हा एक्झाम मध्ये हमखास विचारला जातो. त्यामुळे तिन्ही तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचे. सेकंड आहे सेडिमेंटरी रॉक्स आणि मेटामॉर्फिक रॉक्स. सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे स्तरित खडक आणि मेटामॉर्फिक रॉक म्हणजेच रूपांतरित खडक. ओके, चला. Rocks that are formed through deposition and compaction of sediments, especially rock particles transported by rivers, glaciers, wind, etc. are called sedimentary rocks. आणि आता रूपांतरित खडक म्हणजेच rocks are formed due to the process of metamorphosis are called metamorphic rocks. One may find fossils in sedimentary rocks. तर या सेडिमेंटरी रॉक्स मध्ये जीवाश्म आढळून येतात, बट इन मेटामॉर्फिक रॉक्स डू नॉट कंटेन फॉसिल्स. सेडिमेंटरी रॉक्स आर ब्रिटल, लाईट अँड वेट. तर या पद्धतीचा हा खडक ठिसूळ आणि वजनाने हलका असतो. बट मेटामॉर्फिक रॉक्स आर हेवी अँड हार्ड. तर हे वजनाने जड असतात तसेच ते कठीण असतात. आणि एक्झाम्पल शॅले अँड कोरल्स. आणि मेटामॉर्फिक रॉक्सचं एक्झाम्पल आहे मार्बल अँड स्लेट. नाव थर्ड डिफरन्स बघा, इग्नियस रॉक्स अँड मेटामॉर्फिक रॉक्स. Igneous rocks are rocks formed by cooling and solidifying of molten material. तर हा कसा तयार होतो, rocks formed due to the process of metamorphosis are called metamorphic rocks. Second difference, igneous rocks are hard and homogeneous and metamorphic rocks are heavy and hard. एक्झाम्पल याचा आहे बेसाल्ट अँड प्युमाइस आणि याचं एक्झाम्पल आहे जेनेस अँड स्लेट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Which type of rocks are
predominantly found at the following locations. सेंट्रल महाराष्ट्र, साऊथ कोकण आणि विदर्भ. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो हे विचारलेलं आहे. तर सेंट्रल महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट हा खडक आढळतो प्रामुख्याने. साऊथ कोकण, दक्षिण कोकणच्या ठिकाणी लॅटेराइट अँड ग्रॅनाइट हे 2 प्रकारचे खडक आढळतात आणि विदर्भामध्ये बेसाल्ट, ग्रॅनाइट अँड सेडिमेंटरी रॉक हे खडकांचे प्रकार आढळतात. चला स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.